भारतातल्या अनेक सणांपैकी होळी हा सण लहानापासून मोठ्यापर्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येणाऱ्या फाल्गुन महिन्यात हा सण साजरा करतो. आदल्या दिवशी होलिका दहन व दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. विष्णू पुराण आणि भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे राक्षसांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरण्यकशिपूने त्याचा मुलगा प्रल्हादाला भगवान विष्णूची पूजा करण्यापासून रोखले. तथापि प्रल्हादाने या इशायांना जुमानता प्रामाणिक भक्ती आणि अदम्य निष्ठेने देवतेची पूजा सुरूच ठेवली. नंतर संतप्त झालेल्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला इतका छळ केला की त्याने त्याच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने फाल्गुन महिन्याच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत 8 दिवस प्रल्हादावर अत्याचार केला, परंतु तो त्याला इजा करू शकला नाही. 8 दिवसांचा हा काळ होलाष्टक म्हणून पाळला जातो. हिरण्यकशिपूने त्याची बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी सोपवली. होलिकेचा जन्म असा झाला की तिला कधीही अग्नीने इजा होणार नाही किंवा तिचा मृत्यू होणार नाही. तिने प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशाने आगीवर बसताना आग्रह केला. होलिकाने अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली. पण प्रल्हादने भगवान विष्णूचे भक्तिभावाने नामस्मरण केले. त्या क्षणी वायाचा झोत आला, त्यामुळे होलिकाचे वस्त्र उडून गेले. त्यामुळे ती जाळून राख झाली आणि प्रल्हादाचे रक्षण झाले. त्यामुळे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आदल्या दिवशी होलिकाचे दहन केले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार एका तरुण कृष्णाला राधेच्या त्वचेच्या रंगाचा हेवा वाटू लागला. त्याने त्याची पालक आई यशोदा हिला प्रश्न विचारला की राधा काळी असतानाही गोरी का आहे. उत्तर म्हणून यशोदेने त्याला खेळकरपणे राधेवर त्याचे आवडते रंग लावण्यास सांगितले. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद झाला की त्याने तिच्या चेहऱ्यावर विविध रंग लावले आणि अशा प्रकारे होळीचा सण सुरू झाला. शिवपुराणातील आणखी एका आख्यायिकेनुसार सतीने अग्नीने मृत्यू स्वीकारल्यानंतर लगेचच भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत गेले. नंतर देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर तिने भगवान शिवाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु त्यांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. प्रेम आणि शारीरिक इच्छांचे स्वामी भगवान कामदेव यांना भगवान शिवमध्ये कामवासना जागृत करण्यासाठी बोलावण्यात आले. फाल्गुन अष्टमीच्या दिवशी त्यांनी भगवान शिव यांच्यामध्ये भावना जागृत करण्यासाठी त्यांच्या फुलांच्या बाणांनी प्रहार केला, ज्यामुळे भगवान शिव ध्यानात अस्वस्थ झाले. यामुळे त्यांना राग आला की त्यांनी कामदेवावर तिसरा डोळा उघडला आणि त्यांना जाळून टाकले. भगवान कामदेवाची पत्नी रतीने भगवान विष्णूंना तिच्या पतीला पुन्हा जिवंत करण्याची प्रार्थना केली. भगवान शिवाची दया आली. त्यांनी त्याला राखेतून जिवंत केले. हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतरचा दिवस होळी उत्सव म्हणून साजरा केला जातो.